बरोबर ना. छोटं जे प्लास्टिक आहे त्याच्यात आम्ही मायक्रोग्रीन भाज्या हे करतो. मायक्रोग्रीन भाज्या आम्ही तयार करतो. जास्त आमच्याकडे प्लास्टिक होत नाही. बाटल्या कुठली तरी पाण्याच्या असतील ना. नाहीतर आम्ही डस्टबिनचं त्या तुषार सिंचन वापरून मॅडम काय केलेलं आहे. पाणी कमीत कमी पाण्याचा वापरावा. तिकडे मिळूनच काढले झाले. जास्तीत जास्त आम्ही मुलांना प्रायोगिक करतो. अशा प्रकारच्या भाज्या कशा होतात काय दाखवण्याचा हे केलेला हां. आंतरपीक घेतलं मॅडम. एकच एक हे नाही, आंतरपीक घेऊन मुलांना सगळं गांडूळ मॅडम आणि कंपोस्ट. पिकं घेतात त्याच्यासाठी आम्ही गोमूत्र आणि पानाचं हे मिक्स करून घेतो. आता पण ह्याच्यामुळे आणि असं टायर बिअरचा वापर सुद्धा आम्ही याच्यासाठी केलेला आहे. ह्या सगळ्या गोणी ना त्याच्यात पण माती भरून आम्ही जवळजवळ मायक्रोग्रीनचा बऱ्यापैकी आमच्याकडे वापर होतो. म्हणजे ह्या सगळे प्लास्टिक टाकाऊ प्लास्टिक कुठं केले आत्ता फक्त आहे. तुम्हाला दिसेल भाज्या थोड्याशा आहेत. फक्त शाळा बंद असल्यामुळे ओळख होऊन जाईल. आवड आणि त्याच्यासाठी मॅडम सगळ्यांना नेमप्लेट दिलेल्या आहे. आता औषधी होऊन पानपिटी तर मग ती कशी त्याला आहे दिलेली. हे आता बॉटल असं साफ करताना मिळालं ते आपल्या अशा प्रकारे म्हणजे मुलाला एक आयडिया पण मिळते. पानफुटी म्हणून एक ह्याच्या पानांना ना कोंब येतात. असं पीक किंवा काही नाही आणि ह्याच्यापासूनच रोपं तयार होत जातात. त्याला पानफुटी ती औषधी मुतखड्यावर वगैरे उपयोगी आहे. पिकलंय ते आता बी तयार. हां बी तयार होईल. पूर्ण आमची काम चालू आहे. औषधी हे बघा इकडे आता एक डस्टबिन आमचं गेलं. हे मायक्रोबिनसाठी असं हे केलेलं आहे. आता फक्त भाज्या ह्या लाल भाजी, मेथी, मुळा, टोमॅटो ह्याच्यातले काढून टाकले ना, बी काढून टाकले ना की ते असे रुजतात आपोआप. त्यांचा वापर आहे. याच्या मशागत कोण करतो? मुलं आणि आम्ही पालक. किती मुलं आहे? 18. हा गवतीचा त्याचा वापर आम्ही पाहुणे मंडळी कोणी आली चहा करून देतो किंवा सर्दी वगैरे झाली तर त्याचं काय करतो. हा ओवा आहे. हां मुलांना कधीतरी ह्या पानाची भजी करून देतो. भजी होतात मस्त होतात. भजी पकोडे. हां पकोडे. ह्यांच्यात सुद्धा आम्ही मॅडम वाली वगैरे लावलेले होते. ते आता
मध्ये येतात का बघायला त्यांची आम्ही आता सध्या जेवणवाली काकी आम्ही हे करून घेतो. मुलं गावी गेलेत ना, नाही तर त्यांना जायला मिळत नाही मामाकडे वगैरे, म्हणून मुलं आता नाही. ते सगळं वेलवर्गीय काकडी दोडका सगळं होतं. आता परत जूनमध्ये करणार काय सुरू झालं. हळद होती मॅडम, 9 किलो हळद झालेली शाळेमध्ये. हां, इथे आणि पाठीमागे पूर्ण परिसर आहे तो सुद्धा त्याचा गळतला पूड करून आम्ही पालकांनाच हे करून पालकांनी विकत वगैरे घेतली. चेंजिंग 5 ते 7 मुलींचं आहेत ना, पाळी येणार आहे त्यांच्यासाठी आणि आहे. शेवग्याची झाडं लावलेली आहेत. आता फक्त तिकडे बांधकाम चालू असल्यामुळे सामान थोडं 3 शिक्षक. आता मी रिटायर आहे कालच रिटायर झाला परवा. म्हणजे हे आतमध्ये तुम्हाला प्रॉपर चालू हो, थोडं ना चालू आहे जरा. फक्त एक हे बसवायचं आहे, हँड वॉश ते बसवायचं आहे. बाकी टॉयलेट बाथ हे इकडे आहे, संडास वगैरे. हो, मशरूम. हा आमचा शोष खड्डा आहे म्हणून पाणीचं जास्त तर पाणी आम्ही वेस्ट करतच नाही, भाज्यांना वगैरे झाडांनाच वापरतो. पण हा अधिकचं पाणी शोष खड्ड्यात म्हणजेच मॅडम हे आहे सुरण लावलेलं आहे कडेने. सुरण या इंग्रजीत काय म्हणतात त्याला, जाम म्हणतात वाटतं. हां, ते आहेत. त्याची आत कंद असतो, त्याची भाजी करतात आणि वरच्या पाल्याचं पण भाजी करतात. मॅडम सगळ्यात महत्वाचं इथं सरकारी जागा नाही आहे, जागा गावकऱ्यांनी दिलेली आहे. आणि ही इमारत सुद्धा मॅडम पूर्ण झाली मग ग्रामपंचायत याच्या जिल्हा परिषदेच्या मॅडम ही इमारत संपूर्ण इमारत ग्रामस्थांनी बांधलेली आहे. शासनाचा रुपया नाही ह्या इमारती पूर्ण आणि अंग मेहनतीतून सगळं केलं. आता हे बघा छप्पराचं काम चालू आहे. हे अर्ध छप्पर झालं. हे गाव सुंदर आहे आणि हे तर सगळीकडे असं हेच अपेक्षा. बाकी लोक थोडं थोडं लावतात, तुम्ही जेवढे प्रकारचे सगळे मॅडम आम्ही मटार कसली बघितली बाजारची आणि खाल्लेली. पण आम्ही मुलांना पोषणारा धान्य आहे ना वाटाणा, मग ती कोंब आलेले घालून दाखवले त्यांना झाड नेमकं काय असतं, आजकालचे छोटे आजचे मुलं भाजी वगैरे खायला बघत नाही, पण इथे ते खातात. केली ती खातातच. मेहनत केली त्यांनी बघितले. बटाट्याला कोंब आले ना, बटाटा तर ते आम्ही आणून कोंब हे लावले तर ते सुद्धा झालेले आहे. त्याच्यासाठी हा ग्रो बॅग वापर केलेला आहे. आणि ऑर्गॅनिक हे आता आलाय, त्याला कोंब आलाय, लावलाय, बऱ्यापैकी आला झालेलं आहे. असं म्हणजे कुठे सतत 2 वर्ष आम्ही स्पर्धेत आहोत. त्याच्या आधीपासून सजेशन असेल की इव्हन तुमची जे अजून 3 शाळा आहे त्यांच्या मुलांना इथे भेटी आणि मॅडम आमच्या गावातल्या सगळ्या शाळांकडे जास्तीत जास्त हे ग्रामस्थांनी उभी केलेली इमारत. बाकी ठिकाणी एवढा छान परिसर नाही. त्या मुलांना पण इथेच जागा द्या, त्यांचे झाड लावली जातात. बाकी शाळेचे मुलं पण डेली अर्धा तास 1-2 दिवसात येतील, तर त्यांचे झाडाची मशागत करतील, त्यांना पण भेटी असतात मुलांच्या. आणि आम्ही तिथे 5 मुलं असतात शाळेला, 5 शाळा आहेत, त्यांच्याकडे स्पेस नाही, त्यांना इथे बोलू शकतात. कोबी पण मॅडम लावलेला, आम्हाला कोबी माहिती नाही. बॅनर करून लावलेले आहे. मेरिट मध्ये आलेली पहिली मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेत स्कॉलरशिपमध्ये इथे आमची त्यांनी स्पर्धा ठेवलेली परत बागेचा लावलाय. टोमॅटो लागलेले ना, लागलेली ते निर्लेखन केलं त्या साहित्याचं त्याचं. मॅडम गेल्या वर्षी पण आहे. एंट्री होणार आहे. डिजिटल आहे काही तुमच्याकडे अभ्यासक्रम फक्त मॅडम तो जर आहे केलेला आहे.
सबमिट केलाय नवीन भरण्यासाठी दिवस द्यावा लागतो. दिवस देऊ चालू केलं या. तिकडे हॉलमध्ये आम्ही सगळी बैठक व्यवस्था करतो. हो त्या रूममध्ये पण आहे मॅडम ते काय रूममध्ये कंट्रोल चालू आहे. पूर्ण चक्राचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते आता थोडंसं आणि त्याच्यामुळे रंगरंगोटी केली हो आता ते तो तिकडचं portion करून झाला घेतलं, आता. आता हे घेता येत आहे. कसं मॅडम? या. एक मिनिट या. बसा. सेकंदचं घेतला? मॅडम पाणी तरी त्यांच्याला द्या. सगळी झाडं आहे, आंबे आहेत, काजू आहे.